सुप्रिया सुळेंची पोलीस बंदोबस्त काढण्याची मागणी. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत शासनाला लिहिलं पत्र. इंधन आणि संसाधन बचतीसाठी सुरक्षा वाहनं हटवण्याची विनंती. पंतप्रधानांच्या आवाहनाला काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजींचा प्रतिसाद. 1 वर्षाचं मानधन देण्याची दर्शवली तयारी. सगळ्या आमदार खासदारांनीही मानधन दिल्यास अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. सावजींचं पंतप्रधानांना पत्र. महिला सुरक्षेवर राजकारण नाही तर कठोर कृती हवी. चित्रा वाघ यांचं वक्तव्य. समाजामध्ये भीती नाही तर विश्वास निर्माण करण्याची आमची सामाजिक लढाई असल्याचंही केलं स्पष्ट. सातारा जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेल्या प्रतापगड किल्ल्याची पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी. किल्ल्याच्या संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणावर भाजपचा आक्षेप. 5 भूखंडांचं वाटप रद्द करण्याची अमित साटम यांची मागणी. या धोरणामुळे मुंबई महापालिकेच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचं साटम यांच्याकडून नमूद. सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येनं पर्यटक आल्यामुळे महाबळेश्वरमध्ये मोठी वाहतूक कोंडी. वेण्णा लेक परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा. मंत्री मकरंद पाटीलही वाहतूक कोंडीत अडकले. वर्ध्यामध्ये उष्णतेची लाट कायम. आजचं तापमान 46 अंशांपार. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. गोंदियामध्ये धान मका खरेदीच्या कोट्यामध्ये मोठी वाढ. धान खरेदीचं उद्दिष्ट 16,54,457 क्विंटल तर मका खरेदीचं उद्दिष्ट 1,60,000 क्विंटलवर. रब्बी हंगामामध्ये 112 केंद्रांवर धान खरेदी सुरू. यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनधिकृत खत साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई. ढाणकीमध्ये 15 लाखांचा संबंधित खत साठा जप्त. 700 गोण्या ताब्यात. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. नांदेडच्या राजेंद्रनगरमध्ये इलेक्ट्रिक दुचाकीला भीषण आग. भर उन्हामध्ये वाहन काही क्षणामध्ये जळून खाक. सुदैवानं जीवितहानी टळली. धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये दुहेरी हत्याकांडानं खळबळ. तरुण तरुणीचे मृतदेह आढळले. एका संशयिताला ताब्यात घेत पोलिसांकडून तपास सुरू. अघोरी कृत्यातून हत्या झाल्याचा संशय. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा धुरंधर 2 OTTवर येणार. 4 जूनला जिओ हॉटस्टारवर होणार प्रदर्शन.